हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर तुम्हाला असं काहीतरी वेगळं वाटतंय का? खूप दिवसानंतर मी या रूम मधून ब्लॉग चालू केला आहे. युजली मी सध्या या रूम मधून ब्लॉग चालू नाही करत आहे, डायरेक्ट बाहेरच ब्लॉग चालू करतोय. तर म्हणलं खूप दिवसानंतर घरून ब्लॉग स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज मी चाललोय माझ्या मित्रांसोबत नाईट आउटला. सो आता इथून गोल्याकडे जाऊन मग तिथून मित्रांसोबत जायचं नाईट आउटला. सो मी तुम्हाला आजची नाईट आउटची जर्नी दाखवतो आपली. आपल्याला घरून घेतलं, याला ब्लॉग मध्ये घेतलं ना आणि याची रील बनवून टाकली ना, याला लई त्रास होतो, लोक याला शिवाय देतात त्याच्यामुळं. हा पुरी रील खराब करून टाकली मागच्या वेळेस. आणि या भाऊ सोबत जायचं आपल्याला नाईट आउटला. या गाडीची आपल्याला रील शूट करायची. यानं मिरर काढले गाडीचे आणि मागचं काढलं. किती भारी दिसते बघा ही गाडी. बुलेट मेटिऑर खतरनाक. हा पहिल्यांदा असं नाईट आउटला फिरायला चाललंय. आधी पण ही गाडी घेऊन अरे वा. यानं गाडी आहे ना जरा ते शार्पनेस कमी होईल. हे जॉकेट कधी घेतलं? फ्लॉप त्याच्यामुळंच. शूज बाकी का आता फक्त? आता फक्त शूज बाकी. एक एक करून मी सगळे रायडिंगचे असे सिरीज सही घेणार आहे. रायडिंग गिअर घेणार आहे. बाहेर दिसते मला फुल सपोर्ट सर. पण लुक वेगळाच येते भाई गाडीचा. याच्या गाडीला हे होतं, त्यानं चेंज केली भाई. काय भारी दिसते गाडी बघा ना तुम्ही. खतरनाक दिसते समोरून पण बघा. काय क्रेझी दिसते गाडी. लाईटला आहे त्याच्या, लाईटला शार्प आहे. अरे बाप, किती उजेड पडते पाणी. हो किती मध्ये बसले? 6,000चे बाबा. नादले वाईट आहे. आमचा पण टाइम येईन, आम्ही पण नाद करू. आमचा पण नाद वेगळा आहे पण थोडा. आमचा नाद आहे पण थोडा लाल परी. लाल वाघ आहे भाई. आता लाल परी नाही, लाल वाघ आहे तो. आपली पाहिली गरिबांची. आपली IQ तिच्यापेक्षा महाग आहे. हा का? चल, मला वाटलं करणला घेतोय काय तू. चाल चाल चाल. अशी लय भारी दिसते गाडी, कोणी म्हणणार नाही ती मेटॉर आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे नाईट आउटला आणि तुम्हाला याचं शूट पण दाखवतो. शूट कसं करतो आम्ही. क्रेझी शूट करू आज, क्रेझी. जोरात बोला मग थोडं. आम्ही आता इथं पेट्रोल पंपला आलेलो आहे या दोघांचं शूट करायला. यश श्रीमाळी आणि रोशी काळे फोटोग्राफी. शॉर्ट घेणं सांगून चालू आहे. आणि ब्लर मध्ये माझा गाड्या रे. ती एक क्लिक मध्ये गाड्या ओके करीन. ती एक क्लिक घ्या, त्याच्यानंतर दुसरे आपण करू शकतो. तू फोटोग्राफरला सांगतोय कोणत्या क्लिपा काढायच्या? खरे तू फोटोग्राफरला सांगतोय कोणत्या क्लिपा काढायच्या? आयडिया फोटोग्राफरला सांगणं चालू आहे कोणत्या क्लिपा काढायच्या म्हणून. की आपली IQ TMT एक शूटला आणि बुलेट यायची मॅटवर. आणि या पेट्रोल पंपवर राहून शूट करायचं आहे. आमच्या वाळूजकडचं आहे पेट्रोल पंप. नवीन वाळूजकडचं नाही, वाळूजकडचं. त्याच्यानंतर अजून एक शॉक पाहिले, शॉक. तो फक्त एवढं कॉर्नर दाखवेल, ठीक आहे, पेट्रोल पंप. त्याच्यानंतर डायरेक्ट आपली एंट्री दाखवेल दोघांनी. आपण दोघं तिथं पास करणार, गाड्या उतारणार, मग असं थोडंसं पेट्रोल नव्हतं माझा टाकू द्यायच्या. याचा टाकून द्यायचे पेट्रोल भरायचं नाही, माल नाही भरायचं. फुल आहे का? एका गाडीचे 2 हेल्मेट आणि LC पण घेऊन येईल आज शूटला. यांची प्लॅनिंग चालू आहे, कसं शॉट घ्यायचे कसे नाही. रील काढायची मला, आणि मला सांगित नाही कारण मी ब्लॉग बनवत आहे त्याच्यामुळं. आणि हे दोघं प्लॅन करताय आणि हे बायला घेऊ तयार जाणार मी. तर बाप तो सारखाच पैसा. आता हे दोघांनी गाड्या लावलेल्या बरं का तिथं. यांचं शूट घ्यायचं मित्रांनो. आणि नाईट आउट हेच ट्रॅव्हलर दोघं क्रेझी. हा ना, ते हेल्मेट आण ना सोबत. हा कर. काय भारी गाड्या दिसते. रावण वाली इकडून दाखवतं गाड्या कशा दिसतंय. काय क्रेझी दिसतंय पहा ना हे शॉट. इथं शूट करू यांचं. गाड्या काय भारी दिसतात बाया. मित्रांनो, आमचं शूट चालू आहे आणि यांचे शॉट घेतले आता. क्रेझी
हा ते बी करू ना. आता इकडे तिकडे बघता मी असं भाई गाडी भारी दिसते काही म्हणा. आता तुम्ही बघितले मागची क्लिप शूट केली म्हणून ह्या गाड्यांच्या शूट केल्या आता तिकडे हायवेला पण शूट करायचं आहे. तर मी तुम्हाला ते पण दाखवतो. आणि हा पेट्रोल पंपचा व्ह्यू किती भारी भाई, विचार करा. खतरनाक व्ह्यू आहे त्यांचा, खतरनाक. म्हणजे मी पहिल्यांदा आले बरं की इथं शूटला. आम्ही शूटला असं येत नाही संध्याकाळचं, कारण दुकानावर बसा लागतं त्यामुळं. पण इथला व्ह्यू क्रेझी येतोय, क्रेझी. आणि शॉर्ट्स पण खूप भारी येत आहे. सो आता सोलापूर हायवे आमच्याकडं, सो तिकडे जाऊ आणि तिकडचे पण शॉर्ट तुम्हाला दाखवतो. थोडे अजून इथं काढायचे बाकी आहे. त्यानंतर डायरेक्ट तिकडे जाऊन रस्त्याने पण तुम्हाला दाखवतो. घालून बेके करू गोल्या होऊन दे आज. अरे बा दिसणार आहे मला. माप या दिसते भाई, तुला शॉर्ट मारायचे ना. घ्या त्या पंपला थांबायचं एडी चालली. हे डिझेल पेट्रोल पंप आहे, त्याच्यामुळे याला काढायचं नाही. तिकडे घ्या, तिकडे घ्या. ते कुठं जायचं आपल्याला? निघतानी घेतली ना टाकून काही आलं तर नाही डायरेक्ट निघतानी गाडी लावून असतील. हा मग असं चक्कर मारू बघ. हा इथून घेईन ते असं पूर्ण एंट्री असं आणि असं जातात. आहे का तर घे इकडे घे. क्लोजअप घेऊ, वाईड घेऊ. वाईट वाईट. हा शेवटचा शॉट आहे आमचा. आता आम्ही डायरेक्ट सोलापूर हायवेला चाललेलो आहे. मला यांच्याच मागं जावं लागणार भाई. मला रस्ता माहित आहे, पण कशाला रिस्क घ्यायची नाही का. आता इथला शॉट घेऊ. येवायला माफ या कसं दिसतंय आपलं करायचं. आज रीलला शूट करू आपण. या मित्रांनो, असा अवतार घेऊन हिंडत होतो मी या गाडीवरती. हेल्मेट रॉयल एनफील्डचं आणि माझ्या चेहऱ्यावरती रॉकस्टार. हेल्मेट बदले भारी वाटतं मला. थंडी असते का? अरे गाडीवर आजार येत नाही मला. याच्यात काहीच कळत नाही भाई, बरं का. काहीच कळत नाही याच्यामध्ये. याच्यावरती याच्यात? थंडी, हेल्मेट मध्ये थंडी नाही नाही काही कळत. नुसती गाडी पहिली. आता तुम्ही रोडावरती या, डेंजर गाडी पहिली. तुम्ही गाडी पोहू राहिले, यो मागून आला म्हणलं आराम गेला म्हणलं आता मागच. याला तोड नाही. ते दीडशे चालले चालले ते दीडशे. ते डायरेक्ट धीर मागून निघला. ते लगेच नाही होणार. दिसत बी नाही. दिसत पण नाही. गाडी अशी थंडी वाजली भाई, खतरनाक थंडी वाजली, खतरनाक. माझ्याकडे ही गाडी, यांच्याकडे ही गाडी मस्त पोहू राहिली. मला अशी थंडी वाजली होती ना गाडीवरती, म्हणलं कुछ खरं नाही आपलं. हे घालून हे एवढं हे घालून याच्यामध्ये टी शर्ट पण आहे, याच्यामध्ये हा टी शर्ट, त्याच्यामधून मनी आण, तरी पण मला थंडी वाजत भाई. विचार करा. आता मी सोलापूर हायवेला आलते. हो, तिथं सोलापूर हायवेला आलोय. या अशा गाड्या चालते. फक्त विषय नाही हवा थोडा. काय भारी वाटते रात्रीचं, खतरनाक. हा मी पहिल्यांदा आलो माहिती घरात बाहेर. मी रात्रीचं घरात बाहेर कधीच निघत नाही माहिती का. आज याचं शूट होतं, मागं लागले ते. म्हणजे माझी संध्याकाळची ड्युटी असते ना शॉपवरती, तर त्याच्यामुळं का मला निघता येत घराच्या बाहेर. आणि म्हणजे मी 10, 11, 12 पर्यंत शॉपवरतीच राहतो. आज मी दिवसाची ड्युटी केली. म्हणलं आज संध्याकाळून आपल्याला काहीच काम नाही, म्हणलं डायरेक्ट. त्याच्यामुळं संध्याकाळून आम्ही या रोडावरती आलोय शूटसाठी. तर इथं परत शूट करायचं आहे आम्हाला. परत रेडी झाले या घालून बिलून, आणि आम्ही मस्त दोघं शूट करतोय. हे हेल्मेट घातलं मी. बाप, एवढी काळजी. जीव आहे रे भाऊ. हेल्मेटवरती जीव आहे आपला. कितीच घेतलं ते? कितीच घेतलं होतं? हेल्मेट घेतलं होतं 3,000. वा, त्या हेल्मेटची किंमत सांगा भाऊ जरा. या हेल्मेटची किंमत सांगू. 14,000. हा 14,000 हेल्मेट आहे? येस 14,000चं हेल्मेट. 14,000 हेल्मेट आहे? LS2. अरे बाप, मला वाटलं लोकल होतं. लोकल नाही. ब्लूटूथ वगैरे सगळं टाकून त्याच्यात 14,000. 14,000चं हेल्मेट. 14,000चं हेल्मेट. हा नाद खूप वाईट असतो. नादा पुढं काहीच नाही. पहिले 7,000. हे पाहिजे 5,000. 7 सॉरी, 7 माय मिस्टेक. डायरेक्ट हा. इकडे जोड होता. चालतं. तू थांब भाई इथंच. घरी नाही का तू येतो मागून. त्याला गाडी नाही येत रे, त्याला गाडी नाही येत. कुठे नाही येत त्याला गाडी.
नाही चुकीच्या माणसोबत आज आता मी अंगाला काही घातले ना अशी भयानक थंडी वाजली ना. अरे बाप काढ भाई ते हेल्मेट काढ तू. तुम्हाला दाव काय काय आणलं याच्यामध्ये या याच्यात काय काय आणलं होतं. बिस्किट पुढे नका पाहू. हे जॉकेट टोपी ये सब लाया था भाई मैंने. आता हे घालतो म्हणजे बरं वाटेल थोडंफार. मित्रांनो मस्त पॅक झालेलं आहे. आता याच्या गाडीवर बसून शॉर्ट काढायचे क्लिप काढायचे. हा राईट लागली याच्यात थंडी नसं वाजत काय. नाही थंडी नाही वाजत. बिलकुल पण नाही वाजत का. बिलकुल बाप लेवल 3 प्रोटेक्शन. चालो बस आलं पण याच्यावर बरोबर. आता याच्यावर बस आहे का रे कडेकडानच चालू आहे का नाही. तर आपण गड्यान चालू त्याला पुढे जाऊन देऊ. म्हणजे तू मिडलला चाल. आयडियाला लाईट नाही येत नाही. जसा येईल तसा नाही त्याला इकडे ठेवू आपण. जे होईल ते होईल. जो गाव देखा जाएगा. चल तू बघतो. मित्रांनो यांच्या व्हिडिओ काढतो नंतर भेटू आपण. क्रेझी मजा येते भाई क्रेझी. हा माझ्या ताल्या राईडला गाड्या समोर काय बघायला दिसतंय मला. आता इथं गाड्या लावलेल्या आम्ही भाई. इतकं बाहेर शूट केलं मी गाडीवरती माहिती का. मानपाटेक झाली पण मला मजा आली भाई. आता दोघं चालत येत आहे. गाड्या ना काय वाहत आहे. सणासन गाड्या वाहत आहे भाई. आणि मी किती पॅक झालेलं पाहिलं का. हा लाईटामुळे थोडा फरक पडत असेल. मी गोरा दिसत असेल. मी आहे गोरा पण ते लाईट नाही त्याच्यामुळे थोडा काळा दिसतोय. पण मी भारी भाई. मला तर मी खूप आवडतं माहिती का. खतरनाक आवडतं मला. कसं दिसतोय भाई. मी बाय किती पॅक होऊन आले बाय भयान. मी डेंजर पॅक होऊन आलो भैया. आता गाड्या शूट चालू आहे भाईच्या. यांचा अलगच विषय चालू आहे. माझ्याकडे हेल्मेट देऊन टाकलं आणि हे समोर बसली तर चाव्या शॉट घेत आहे गाड्यांचा. ऐसा गाड्या का शॉट ले रे भाई. वो स्टँडर्ड शॉट ले रे. मेरी को म्हणी आम्ही स्टँडर्ड शॉट घेतो म्हणी. मला ठीक आहे. मला काही प्रॉब्लेम नाही. मी मस्त ब्लॉग बनवते भाई. तुम्ही मस्त ब्लॉग बघताय आपले आणि प्रेम कमी देताय पण मला खूप मजा येते व्लॉग टाकायला. तर मित्रांनो एक व्लॉग बनवायला खूप मेहनत लागते. इतकं शूट आता रात्रीचे माहिती किती वाजले. रात्रीचे 12 वाजले. मी अजून जेवण पण नाही केलं भाई. मी दिवसभर शॉपवरती होतो आणि डायरेक्ट इकडं आलो. यांच्यासोबत शूटला आलो. आता घरी जाऊन जेवण करायचंय. खरंच खूप मेहनत लागते व्लॉग बनवायला. रीलला पण मेहनत लागते पण रीलला जेवढी मेहनत लागते 10 पट याला पण मेहनत लागते. सो मित्रांनो व्हिडिओ बघत जा. व्हिडिओ लाईक करत जा. चॅनल सबस्क्राईब करत जा. हे थोडं हातात आहे त्याच्यामुळे हाताने एक्सप्रेशन नाही करता येणार. ठीक आहे बरं समजून घ्या भाऊ तुम्ही. हे भाई आता येईन बरं का. इनका अलगच शॉट आहे भाई. आपण पण अलगच माणसं आहे भाई. रात्रीचे 12 वाजले. अरे अभि हा आमचा समृद्धी सारखाच रोड आहे हा. पण तो खूप मोठा आहे. हा थोडा छोटा आहे नॉर्मल पण त्या साईजचा आहे. याच्यावरती आम्ही शूट करायला आलो गाड्यांचे क्लिप. आता बा या आले बरं का. तेव्हा तुम्हाला दाखवतोय. आले गाडी आलीच मध्ये मित्रांनो. गाडी आता मध्ये काय झालं माहिती का. 2-3 ब्लॉगला मी समजा असं आता बोलतोय असं तर याच्याला ना क्लिपच ब्लर झाल्या आणि इतकं भारी म्हणजे ते इतकं भारी कॉन्टेंट होतं पण त्याला क्लिपच ब्लर झाल्या. पण मी टाकलेलं आहे भाई. त्या माझा आवाज सुंदर आहे म्हणून मी टाकून दिला. समजून घेतला असेल तुम्ही. सो त्यामुळं यांच्या गाड्या याला क्लिपा घ्यायच्या मला क्लिपच घेता येत नाही. गाड्या येत्या त्यामुळं लवकर घ्या रे. 12 वाजले. मला जेवण करायचं घर जाऊन. मी सकाळपासून जेवलेलं नाही भाई. तू म्हणशान सिंपती काल सॉरी मित्रांनो चुकलं माझं. इंग्लिश का थोडा गोळे माझा. सिंपती कार्ड खेळतोय काय. जेवण नाही केलं हे नाही केलं ते नाही केलं ब्लॉग लाईक करा असं नाही मित्रांनो. तुम्ही आपले भाऊ आहे आपले मित्र मैत्रिणी म्हणून मी तुम्हाला सांगतोय ऐसा करो. यस मित्रांनो ऐसाच करो. गाड्या पाहिले का ते स्पीडमध्ये आले ऋषी भगवान फायर. क्या करना पडताय भाई. पण आवडी पुढं काहीच नाही मित्रांनो. आवडीला जपा. आवडीमध्ये खूप काय त्याला आवडीनं पैसा लवकर नाही भेटत पण मनाची शांती भेटते. त्याच्यामुळं आवड जपा. काम पण करा आवड पण जपा आणि आपल्या आवडीलाच आपलं काम बनवा म्हणजे तेच भारी आहे. मी काम पण करते माझी आवड पण जपतोय आणि घरदारचं पण बघतोय. सो असं म्हणणं का याचे फोन आले बा
आता तू गेला तिकडे, आता मी काय करणार. पण ठीक आहे मित्रांनो, कट झालं ते बोट. तो म्हणशाला रे लईच बडबड करायला लागला ना, पहिले एवढा बडबड करीत होता, आता कस केवढा बडबड करायला लागला. वो अंदर का पवन निकला मेरे बाहेर. आता मग मी एकटाच बरं का, बस गाड्या बिड्या सगळ्या चालल्या, एका मागे एक बस आहे 5. आता येऊन डायरेक्ट झपाक गेलं भाई. मी त्यासाठी थांबलो इथं रोडावरती. ते ह्या रोडावर होते, गाडी पलटून आता परत आज समोर जाईन आणि परत मला घ्यायला येईल. म्हणजे कितीच कलाकारी भाई. येईल वापस येईल. आले वापस आले. यार थांब. Prepare yourself for the apocalypse. The apocalypse. भोगा तांडव. आहा याला म्हणतात कलर. इथं थंडी वाजते भाई, खतरनाक थंडी वाजते. आम्ही त्या पुलावरून खाली आलो. आता इथं LC वरती शूट करू, इथं थोडे फोटो बिटो काढू, व्हिडिओ काढू मस्त. घरच्यांचा फोन आलता लवकर म्हणे, म्हणलं आलोच. कलर पाहा तुम्ही. अरे बाप, नुसता कलर. आमचं आता फोटोशूट चालू आहे. आम्ही आता इतकं क्रेझी शूट केलं भाई. मी तुम्हाला ती क्लिप दाखवत भाई, रील्सच्या फॉर्मॅट मध्ये. पण ती क्लिप पाहतो, इतकी क्रेझी शूट केली ती. मित्रांनो आमचं पूर्ण शूट झालेलं आहे. पुरे रिकाम चाळे केले भाई. आज आयुष्यात पहिल्यांदा असे रिकाम चाळे केले मी. एकदम खत्री विषय करून टाकलाय. मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा नवीन ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि असेच रिकामे चाळे करू. बाय बाय.